काल आपण सर्वांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला, पण ह्या सगळ्यात एक अत्यंत वाईट घटना घडली आणि ती घटना म्हणजे पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे एका 31 वर्षीय डॉक्टर तरुणीवरती अतिप्रसंग करण्यात आला आणि त्यानंतर तिचा मृत्यूही झाला. 2012मध्ये दिल्ली येथे निर्भया प्रकरण झालं होतं. हे प्रकरण झाल्यानंतर असं वाटलेलं की ह्या सगळ्या गोष्टींना धरून कायदा सुव्यवस्था अत्यंत कडवट आणि कठोर होईल आणि असं करणाऱ्यांना जिथल्या तिथे कठोरातली कठोर शिक्षा होईल. पण दुर्दैवाने तसं नाही झालं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून एवढंच वाटतं की रांजाच्या पाटलाला महाराजांनी जी शिक्षा केली होती ती म्हणजे 2 हात आणि 2 पाय कलम करून चौरंगा करणं, अगदी त्याच पद्धतीची शिक्षा ह्या नराधमांना व्हायला हवी. किंबहुना या पलीकडे जाऊन असं कृत्य करणाऱ्यांना भर चौकात उघडं करून जिवंत जाळायला हवं आणि ते सगळ्या मीडियाने लाईव्ह दाखवायला हवं, जेणेकरून उद्या दुसरा कोणी हे करण्याचं धाडस करणार नाही. कारण ती शिक्षा भोगणाऱ्याला कळायला हवं, समजायला हवं की आपल्या शरीराच्या एका इंच भागाला वेदना किती तीव्र आणि कशा पद्धतीने होतात. त्यामुळे शासन असेल, प्रशासन असेल, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, ह्यांना एक भारतीय नागरिक म्हणून माझं आवाहन आहे किंवा माझी विनंती आहे की बाकी तुमचा विकास, तुमचं राजकारण, तुमचे मुद्दे सगळं बाजूला ठेवा आणि ह्या विषयावरती एकमत करा आणि एकमताने अत्यंत कठोर आणि कडवट पावलं उचलणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्या आपल्या देशातली आई, बहीण, मुलगी सुरक्षित राहील.